नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। मुद्द्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुद्द्याचं बोलाच्या आजच्या भागामध्ये आम्ही आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते। खरं तर हा तोच भाग आहे ज्या भागानं मराठवाडा मुक्ती संग्राम बघितला, ज्या भागानं नामांतराची चळवळ बघितली। हाच मराठवाडानं मराठा आरक्षणासाठीचे मूकमोर्चे हा देशभरातला एक मोठा इतिहास, एक मोठा धडा सगळ्यांना घालून दिला। पण तोच मराठवाडा त्याच मुद्द्यासाठी आज पुन्हा एकदा धुमसतोय। मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा। 7-8 दिवस झालेत मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू आहेत, जाळपोळ सुरू आहेत। हे सगळं घडत असताना सरकार पातळीवर काय घडतंय? सरकार म्हणतंय आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही प्रयत्नशील आहोत। विरोधक म्हणतात आरक्षण दिलं पाहिजे, सरकारला सांगतायत। ओबीसी समाजाचं सुद्धा म्हणणं आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे। असं जर सगळं असेल तर मग प्रश्न आहे की या आरक्षणाला विरोध करतंय कोण? आंदोलक इतकं हिंसक का होत चाललंय? हाच प्रश्न घेऊन आज अनेक छत्रपती संभाजीनगर मधले रहिवासी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। कोण विरोध करते? सरकार म्हणते आरक्षण द्यायचंय, विरोधक म्हणतात आरक्षण द्यायचंय, बाकीचे सगळे जात समूह म्हणतात तुम्हाला कायद्याच्या दृष्टीने कायद्यात बसणारं आरक्षण द्यायचं। विरोध कुठे आहे? मॅडम, विरोध आम्हालाच काही समजेना आता, कारण की सगळे मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये मागणी आहे की आम्ही म्हणत नाही कोणाचं आरक्षण काढा, त्यांचं आरक्षण ठेवून मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे। कारण मराठी समाजाची अवस्था ग्रामीण भागामध्ये गेल्यावर कळतं की मराठा समाज किती खालच्या तळाला गेला आहे। आणि याचा निर्णय मी तर समजतो फक्त अजितदादा पवारच घेऊ शकतात, ते मुख्यमंत्री। कोण विरोध करते? विरोध सत्ताधारी विरोधी पक्ष सगळे एकत्रित विरोध करताय। पण ते सगळे म्हणतात आम्हाला द्यायचं आरक्षण। हा, सगळेच म्हणतात की आम्हाला अडचण नाहीये। मग केंद्रात सत्ता यांची, राज्यात सत्ता यांची, आणि हे राष्ट्रपतीला बोलून संसदीय अधिवेशन बोलू शकतात। यांच्याच पोटात खतखत होते। मी तर म्हणते विरोध तर फडणवीस साहेबांनाच असेल असंच वाटतंय मला। बरं, कोण विरोध करते? मुळात सत्ताधारी आणि विरोधक एकच आहेत। खरं तर मराठ्यांना आरक्षण देणं काळाची गरज आहे। मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकरी हा मराठा आहे। सातत्याने महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या मुलांची एवढी आज वाईट अवस्था आहे की प्रत्येक गावामधील 30 ते 40 मुलं बिगर लग्नाचे राहिलेले आहेत। आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाच्या डोक्यामध्ये जी चीड आहे, जी क्षीरसागरांचं घर जाळलं असेल किंवा दुसरे जे घरं जाळलेत, ती 70 वर्षाचं फुटलेलं बेंड आहे, तो 70 वर्षाचा उद्रेक आहे। इथून पुढे जर सरकारने, खरं तर आता ताईंनी सांगितलं की केंद्र सरकारची भूमिका फार महत्त्वाची आहे। लोकसभेचं अधिवेशन तातडीने बोलवलं पाहिजे। तातडीचं अधिवेशन बोलून सर्वांना जर 50% ज्यात तुम्हाला देता येत नसेल तर 10% तुम्ही वाढवा, आरक्षणाचा रेशिओ वाढवा आणि सर्वांना आरक्षण द्या। आणि जर ते झालं नाही तर हा उद्रेक फार वाईट आहे आणि या सत्ताधारी पक्षाला याची भूमिका फार मोठी झळ बसणार आहे। मॅडम, पण हा, येते मी तुमच्याकडे। उपमुख्यमंत्री म्हणतात विशेष अधिवेशनाने प्रश्न सुटणार नाही। विशेष अधिवेशनाने प्रश्न सुटणार, कारण सगळ्यात महत्त्वाचं प्रस्थापित हे सगळ्यात महत्त्वाचे विरोधक आहे आमचे। आज युवक, करोडोंचा युवक आज जो रस्त्यावर उतरलेला आहे, तन मनाने रस्त्यावरचा गरजवंत मराठा जो आपल्याला जो रस्त्यावर उतरलेला आहे, तो खरंच गरजवंत मराठ्यांची। पण गरजवंत तरुण असेल तर तो हिंसेवर का उतरला? महाराष्ट्रातील जनतेला मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं की अनेक वर्षानंतर या महाराष्ट्रानं एक सर्वसामान्य योद्धा लढताना पाहिला आहे। आणि खरा विरोध इथं जर पाहायला गेला आपण तर प्रस्थापितांचाच विरोध आहे। यापुढे प्रस्थापितांनी यातनं धडा, प्रस्थापितांचा म्हणजे कुणाचा? प्रस्थापित जे राजकारणी आहेत त्यांचा विरोध। कारण जे लोक हे घडवून आणू शकतात त्यांचीच घडवण्याची मानसिकता नाहीये। आणि सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर उतरतोय, सर्वसामान्य माणूस हा मोर्चा आंदोलनामध्ये येतोय। आणि तुमचेच नेते, तुम्हीच निवडून दिलेले, तुमच्याच समाजाचे म्हणून म्हणता आणि मग मात्र त्यांचीच घरं जाळली जातात। नाही, ते आम्ही जर समाजाने निवडून दिलं ते खरं तर समाजाचं दुर्दैव आहे का समाजाने या लोकांना आपलं म्हणून निवडून दिलं, पण या लोकांनी समाजावरच उलटण्याचं काम केलं। गेले 70 वर्षापासून, भारत स्वतंत्र झाल्यापासून हा आरक्षणाचा तिढा चालू आहे। आजपर्यंत आलटून पलटून प्रत्येकजण सत्तेमध्ये येतं, प्रत्येकजण म्हणतं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, निवडणुका काढून घेतात आणि पुन्हा आरक्षणाचं तेच 5-5 वर्ष असे 70 वर्ष यांनी व्हायला घातलं। अशा समाजाच्या 10 पिढ्या या लोकांनी बरबाद केलेले आहे। सगळे म्हणतात 70 वर्ष आरक्षण दिलं नाही म्हणून आंदोलन। 70 वर्षात जितकं हिंसक झालं नाही तितकं हिंसक का झालं? ह्या सरकारलाच आरक्षण द्यायचं नाही। हे सरकार गेंडीच्या कातडीचं सरकार आहे। हे फक्त सांगतंय आम्ही 40-30 दिवसामध्ये आरक्षण देऊ आणि जरांगे पाटलांनी 40 दिवस वाढवून दिले। त्याच्यानंतर परत आज 8वा दिवस आहे। 8वा दिवस तरीसुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही, फक्त तोंडापुरते येतात आम्हाला वेळ वाढवून द्यावे। स्वतः त्यांनी 30 दिवसाचा वेळ घेतला होता। आज 40 दिवस जरांगे पाटलांनी दिल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यानंतर परत 7 दिवस वर झाले, पण त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही। त्यांच्या मनामध्ये आरक्षण द्यायचं नाही।
की सध्या तरी जो मुद्दा या ठिकाणी मराठा आरक्षणाचा उद्भवलेला आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम उच्च शिक्षणासाठी ज्यांना जे आरक्षण पाहिजे तर उच्च शिक्षणासाठी असणाऱ्या या संस्था या सर्व म्हणजे मराठा समाज बांधवांच्याच आहेत. तर त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या संस्थाचालकांनी या ठिकाणी उदार भूमिका दाखवून त्यांना असणाऱ्या शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मदत करावी. आणि महायोद्धाने आज म्हणजे महाधिवक्त्याने आज जी भूमिका जाहीर केली की विशेष आजीवन देणार नाही तर केंद्राकडून असा काही प्रस्ताव होता का त्याच्यातही त्यांनी बघावं. या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दोघांनी निर्णय घेतला पाहिजे की या देशामध्ये 370 कलम ही कोणी मागितली नव्हती. शेतकऱ्यावर जे 3 काळे कायदे या ठिकाणी कोणी मागितले नव्हते. जर ते यांनी एकमुखाने निर्णय घेतला तर मराठा आरक्षणाचा एकमुखाने निर्णय का घेत नाही. देवेंद्र फडणवीस सारखं मागच्या वेळेला म्हटले होते की मला मुख्यमंत्री करा, मी एका दिवसामध्ये आरक्षणाचा GR काढतो. मागच्या 3 वेळेस ते अनैतिकपणे त्यांनी सरकार स्थापन केली, अनैतिकपणे ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही. याच्या पलीकडे जाऊन मला एक मुद्दा महत्त्वाचा असा मांडावासा वाटतो की मराठ्यांना आरक्षण नक्की मिळायला पाहिजे, तेही आमचे बांधव आहेत. पण OBC प्रवर्गातून दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कारण मराठा आणि कुणबी एकच आहोत आपण असं म्हणतो, परंतु आजही मराठवाड्यातल्या मुली विदर्भातले लोक करत नाही, विदर्भातल्या मुली मराठवाड्यातले लोक करत नाही. त्यामुळे मराठ्यांना हे आरक्षण सेपरेटली मिळालं पाहिजे, त्यांचं स्वतंत्र त्यांना आरक्षण मिळालं शक्य आहे का मिळणं? हो, त्यांनी जर निर्णय जर स्वतंत्रपासून त्यांनी जर निर्णय घेतला तर का शक्य नाही. ते फक्त वेळ काढूपणा करतंय सरकार. विदर्भातला जो मराठा आहे तो OBC मध्येच आहे. सरळ ठिकाणी पश्चिम सरकार सरकार जे आहे या सरकारला आता थोडी लाज वाटली पाहिजे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांचा वर्ग सोडून हे रस्त्यावर उतरून महाविद्यालय बंद करून आंदोलन करत होते. म्हणजे खरोखर आरक्षणाची गरज आहे म्हणून या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. तर त्यामुळं हे कुठेतरी सरकारनं लक्ष घालून कुठेतरी जातीनं तो प्रश्न सोडवला पाहिजे. काय म्हणताय? जेव्हा बाबासाहेबांनी लिहिली होती घटना तेव्हा त्यांनी असं त्याच्यात नमूद केलं होतं की जे दुर्बल घटक आहेत त्याला आरक्षण भेटायला पाहिजे. मराठा समाज एवढा त्यांच्याकडे 100 एकर शेती आहे, त्यांना का आरक्षण भेटायला पाहिजे सांगा मला. 200 एकर शेतीचे मराठा आहे. बर ठीक आहे. बरं मुद्दा ऐका ना, माझा मुद्दा ऐका ना. मुद्दा आहे की हा आरोप तर कायम महाराष्ट्रात होतो की मराठ्यांकडे इतक्या जमिनी आहेत मग त्यांना आरक्षण काय. याचं काय उत्तर काय? मराठा समाजाकडे काय उत्तर देतो मॅडम? ऐकून घ्या. सर्वात पहिले की आरक्षणाचे जनक हे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांना त्यावेळेस सर्व जातींना आरक्षण देण्याची भूमिका, त्या बखरीमधूनच संविधानामध्ये आरक्षण आलेलं आहे. आणि आता जे मॅडम म्हटलं की मराठ्यांच्या मुलांना आरक्षण नको, आता माझी एक बहीण म्हटली की विदर्भातली माझी बायको आहे, मग आमचा आंतरजातीय डिक्लेअर करायला मला 2-2 लाख रुपये द्या. कुणब्याची पोरगी असली म्हणजे एका शेतकऱ्याची पोरगी. कुणबी मराठा पहिल्या जाती अशा होत्या, कुणबी महार, कुणबी चमार, कुणबी कुंभार, कुणबी सोनार, कुणबी अशा मराठा लावत होते. बाकीच्या जातींनी मराठा काढला, मराठ्यांनी कुणबी काढलं मराठवाड्यातलं. इथंच आमचं घोळ झाला. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला आमच्या ताटातलं नाही घ्यायचं. अहो या देश संविधानावर चालतो, तुमचं ताट कुठून आलं? हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे आणि हे सगळ्यांना संविधानात लिहिलेलं आहे. ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्याच वेळेस त्या समूहाला आरक्षण दिलं पाहिजे. अहो तुमचं ताट आलं कुठून? तुमचं ताट सत्यशोधक चळवळीला छत्रपती शाहू महाराजांना त्यावेळेस शिष्यवृत्ती दिली. आमचा समाज देत आलेला आहे आणि आमच्या मुलाबाळाच्यासाठी तुम्ही आज म्हणता द्यायचं नाही. काय म्हणणं? एक मिनिट. त्या मुद्द्याला तर तुम्ही तरुण आहात या समाजातले, का हा आरोप सारखा होतो? का इतर समुदायांकडे म्हटलं जातं की इतक्या जमिनी मराठ्यांकडे होत्या तरी मराठ्यांना आरक्षण कशाला? पूर्वीची परिस्थिती वेगळी आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या शेजारी असणारे 2 एकर 4 एकरवाले आज 1-1 एकरवर आलेत. त्याच्यामुळे आणि ताईने विचारलेला प्रश्नाचं मी उत्तर देतो की आम्हाला त्यांचं आरक्षण नको, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ते पण OBC मधनं पाहिजे. त्यांच्या हक्काचं आरक्षण नको, हक्काचं आरक्षण पाहिजे मॅडम. हक्काचं आरक्षण पाहिजे. नाही. आता तुम्ही एक प्रश्न मांडला की शेतकरी हे फार मोठा शेतकरी राहिलेला आहे, पण आज तुम्हाला देशामध्ये 85% शेतकरी अल्पभूधारक झाले. मराठ्यांच्याकडे शेतीच राहिलेली नाहीये. आता 2 आणि 1.5 एकरावर शेतकरी आले, त्याचं जगणं शक्य नाहीये आणि मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी तर जगू शकत नाही. मला वाटतं तुम्ही कोकणामधून आलेला असताल तर कोकणामध्ये किती शेती? कोकणामधून आले, आमच्याकडे तर अल्पभूधारक पण नाही. सांगा, तुमच्याकडे अर्धा एकरामध्ये 40 खातेदार आहेत. तीच परिस्थिती आहे ना तिथल्या मराठ्यांची, तर याच्यापेक्षा वाईट अवस्था. म्हणून आमचा हायवे रखडला. मी खमर खान बोलतोय. मी मुस्लिम आहे. मी गेल्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढतोय. माझी स्वतःची मोसंबीची बाग मी पेटून दिली होती शेतकऱ्यांसाठी.
800 कोटी रुपये मिळाले शरद पवार साहेबांनी दिले होते. आणि मी आज याच्यासाठी आलो, मला तळमळ आहे, मी ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे. पूर्ण पाठिंबा आहे 100%. मॅडम, मराठाला आरक्षण याच्याकरता पाहिजे. आज मराठ्याचे मुलं यांच्या एकदा घोषणा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आता काय बोलायचंय की घोषणाच द्यायचे? घोषणा द्यायची. सत्ताधारी हे आरक्षण देण्यासाठी उशीर करायचं एकच कारण आहे, इथल्या सत्ताधाऱ्यांना ओबीसी जाती जातीमध्ये मराठा बांधव या जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आहेत आणि भांडणं लावून यांना बाजूला सोडून द्यायचं. मग कोणी आरक्षण मागत नाही, काही नाही आणि वेगळ्या दिशेला त्यांना हे एक शेतकरी हा आपल्या पाल्याचा एक मुलाचा शैक्षणिक खर्च उचलू शकत नाही, तर अशा वेळेस ती शेती काय कामाची. मॅडम, मराठा आरक्षणाचा एकमेव मार्ग आम्ही ड्राफ्ट दिलेला आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करणे, कारण मराठा समाज गायकवाड आयोगानुसार सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास ठरलेला आहे. पण ते सुप्रीम कोर्टाने मान्य नाही. सुप्रीम कोर्टानं मान्य केली, अफवा आहे, कारण ऑर्डर कोणी वाचलीच नाहीये. ऑर्डरमध्ये एवढंच म्हटलंय की जे अनालिसिस केलंय की 50% त्यांनी, म्हणून तो क्युरेटिव्ह पिटिशन नाही 50% जी टक्केवारी काढली आहे म्हणून ती डबल येते, हे चुकीचं होतंय. त्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी भोसले समितीमार्फत किंवा विद्यमान याच्यामार्फत त्या दूर केल्या पाहिजेत. शिंदे समिती नाही, भोसले समिती. सत्ताधारी लोकांच्या अर्ध्याची काय. मुळात भाजप सरकारला आरक्षण द्यायचं नाही. आपण 2014 पासून पाहतो, मोदी साहेब असतील, फडणवीस असतील, प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा नारा आहे, आमचं शासन आल्यावर 24 घंट्याच्या आत मराठ्याला आरक्षण देऊ, धनगराला देऊ, लिंगायतला देऊ. नाही दिलं. मुळात जर याला मुळात टेक्निकल, मुळात याला जर काही कायदेशीर अडचणी असतील, घटनेच्या असतील, तर पार्लिमेंटमध्ये भाजपच जबाबदार का? भाजपला जबाबदार ठरवा. भाजप 100% जबाबदार आहे. पण मॅडम, भाजपच जबाबदार आहे. मी बंजारा समाजाचा प्रतिनिधी आहे. बंजारा समाज सुद्धा SIT आणि राजपूत 100% भाजप जबाबदार आहे. एकच माणसाच्या मनात नाहीये, केंद्रात राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब प्रस्थापित. मॅडम, अजितदादाच फक्त याला आरक्षण देऊ शकतो. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर प्रस्थापित मराठ्यांच्या खुर्ची जाणार आहे, त्यामुळे त्यांना ती भीती वाटते प्रस्थापित मराठ्यांना. सगळे राजकीय अजितदादाचे इतक्या शैक्षणिक संस्था, सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाने मोठं केलं, पण आज मराठा तरुण अडचणीत असताना आज हक्काचं मागतोय. मॅडम, माझे फक्त 2च मुद्दे. या राजकारणी लोकांनी, खेड्यापाड्याची परिस्थिती या राजकारणी लोकांना माहिती आहे, पण माझी अशी आग्रहाची विनंती आहे, या राजकारणी लोकांना खेड्यापाड्याची परिस्थिती माहिती आहे, लोकांना अर्धा एकर 5 गुंठे जमिनी आहे. माझी विनंती EVP माझाला, तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बाईक घ्या, गोर गरीब जनतेला 2-2, 5-5 गुंठे जमिनी आहे आणि खायचे वांदे, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आरक्षण पाहिलं मला. माझं मुद्द्याचं बोलतो मी की आरक्षण तुम्हाला नोकरीसाठी पाहिजे का, शिक्षणासाठी पाहिजे का, तुम्हाला राजकारणासाठी पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सगळ्यांनी बसून एकदा ही चर्चा केली पाहिजे, राजकीय नेते असो किंवा. तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की कारण की हा उद्रेक होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला राजकारणासाठी नाही, आम्हाला पोटासाठी. पोटासाठी पाहिजे, आमच्या लेकराला जगलं पाहिजे. सगळ्या राजकारणीला वाटतं की मराठा गरीब राहायला पाहिजे, तर आपल्याला सोयीचं राजकारण केलं जातं. हे जर कधी याला आरक्षण दिलं ते नोकरीला आरक्षण पाहिजे आम्हाला. खऱ्या अर्थाने मुद्द्याचं जर बोलायचं झालं तर सध्या मुद्दा असं आहे की सत्तेमध्ये कोणाला शत्रू चालत नाही आणि जिरांगी जो आलेला हा शत्रू आलेला आहे. केंद्रामध्ये EWS आरक्षण एका दिवसात होतं, मग मराठा आरक्षण 1 दिवसात का नाही होऊ शकत? विशेष अधिवेशन का घेऊ शकत नाही? जबाबदार कोण, केंद्र की राज्य? जबाबदार कोण? केंद्र आणि राज्य दोन्ही. पहिली गोष्ट तर अशी आहे की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीचं जे महाराष्ट्राचे सगळे नेते जे वल्गना करतायत ते मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करतायत. राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षण देणे ही गोष्टच नाहीये आणि राज्य सरकारने आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. ऍक्च्युली आरक्षण देणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे आणि त्याच्यासाठी संविधानामध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण देणं हे शक्य नाहीये आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि सगळं राज्य सरकार फसवतोय मराठा समाजाला. इथल्या प्रस्थापितांना फक्त इथं
भांडणं लावायचे आहेत आणि वेळ काढूपणा करतायत. त्यामुळे यांनी लवकरात लवकर केंद्राच्या 75 वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यात यावा. देवेंद्र फडणवीस साहेब राजीनामा द्या. तुम्ही जर त्याच्यासाठी परिपक्व नसाल, तुमचा अभ्यास संपलेला नाही. आणखी एबीपी माझाच्या माध्यमातून मी सरकारला आव्हान करतो की गायकवाड आयोगातील त्रुटी भोसले समितीमार्फत दूर करा, ओबीसीत समावेश करा. कुठल्याही न्यायालयात अडकलं तर 100% जबाबदारी आम्ही घेऊ. करा म्हणा तेवढं. जनगणना करा, का की इंग्रजांच्या काळापासून जनगणना नाही आली. आज ओबीसी म्हणतो माझा इतका टक्का, बाकीचे लोक म्हणतो आमचा इतका टक्का. इंग्रजांच्या काळापासून जनगणना नाही झालेली. सरकारनं 2 महिन्याच्या आत महाराष्ट्राची जनगणना करा. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. या राज्य सरकारने मराठ्यांचा बळी घ्यायचं ठरवलं आहे, कारण की आपले मराठे मावळे रोज त्यांचे बळी जात आहे. आणि जो मराठ्यांचा पोशिंदा आहे, जो मनोज जरांगे पाटील, त्यांच्याही हत्या करण्याचे यांनी षडयंत्र येथे रचलेलं आहे. त्यामुळे असे आरोप करू नका. केंद्र व राज्य सरकार एक या सणागळा कापत आहे मराठा समाज. दोन्ही केंद्र व राज्य सरकार याला जबाब आहे. दोघांना जरा आहे ना अधिवेशन जर बोलवलं होतं, मराठा समाजाला एका दिवसात आरक्षण देतात. त्यांना हिंसक जे आंदोलन जे चालू झालंय महाराष्ट्रामध्ये, तर याला हे राज्यकर्त्याचे सामान्य मराठ्यावर केसेस करण्यासाठी यांना चालू असलेलं जे निवांत आरक्षण आहे याच्या मागे राजकर्ते आणि सर्वसामान्य त्यांच्या जबाबावर माझा जबाब आहे. गोर गरीब जनतेनं या सगळ्या नेत्याला निवडून दिलेलं आहे. यांनी ठरवायचं कसं आरक्षण द्यायचं तर हे आम्ही ठरवणार नाही, त्यांनी ठरवायचं. सगळे म्हणतात ना की आरक्षण द्यायला देणार. मग हे सगळे ढोंग करताय. याने या ढोंगेचं सोंग जास्त दिवस घेऊ शकणार नाही. एक मराठा लाख मराठा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आरक्षण हे राजकारणासाठी नाही म्हणताय तर मग बसा ना, तयार व्हा ना तुम्ही. सर्व पक्षी नेते लबाड लांडगे आहेत आणि ह्या हिंसाचारा मागे सर्वच पक्षांनी आम्हाला आजपर्यंत मराठा समाजाला दिशाभूलच केलेली आहे. जनगणना कोणीच नाही केलेली. आरक्षण भेटणार आम्हाला. मॅडम, आमची जी मूळ मागणी आहे ना जरांगे पाटलाची, ती ओबीसीतून आरक्षणाची आहे, ना की कोर्टात ते जाण्यासाठी आहे. ते कसं अडवणार? तर आम्हाला ऑलरेडी 50% आरक्षण आहे ना, 52% आम्ही त्यातलं आरक्षण मागू लागलो. सामाजिक आणि आर्थिक या दोन दऱ्यामधून आरक्षण त्यांना पाहिजे. तर एक वेळेस राज्य सरकारने कबूल करावं की ते सामाजिक आणि आर्थिक नेमका कुठून आरक्षण. पण आता प्रश्न असा आहे गेल्या 2-3 दिवसांपासून मराठवाड्यातला प्रश्न असा आहे, मुद्दे कितीही रास्त असले, मागण्या कितीही रास्त असल्या तरी ज्या दिशेनं हे आंदोलन चाललंय, ज्या पद्धतीनं घरं जाळली जात आहेत, गाड्या गाळली जात आहेत, हिंसा घेतली जाते, तरुण सुशिक्षित, काल पोलिसांनी सांगितलंय मोठ्या प्रमाणावर तरुण सुशिक्षित मुलं याच्यामध्ये आहेत. नुकसान होत आहे. हे सगळं थांबायला नको का? मॅडम, इथले स्वतः गृहमंत्री असलेले म्हणतात 307 चे गुन्हे दाखल करू. हे काय कुठले अतिरेकी लोक थोडी आहेत. हा फक्त सर्वसामान्यांचा आवाज तिथपर्यंत गेला नाही, त्यांनी ऐकला नाही, म्हणून हा उद्रेक झालेला आहे. त्यांनी जर 307 चे गुन्हे दाखल विस्थापित लोकांनी जर मराठा आरक्षणाचा मुद्दा जर लावला नाही तर विस्थापित लोक 2000 फॉर्म भरतील. गाड्या जाळणे, बंगले फोडणे हे सरकारचं षडयंत्र आहे. हिंसा. माझी भूमिका अशी आहे की शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा दिला गेला पाहिजे, कारण शांततेच्या मार्गाने आम्ही गांधीजींच्या मार्गाने आम्ही जाणारा देश आहे. हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. विरोधकांचं पण असू शकतं आणि सरकारचं पण असू शकतं. आम्ही कोणी कायदा हातात घेतलेला नाही. आमच्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये. मॅडम, आता अंत पाहू नये, कारण एक तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची अवस्था फार बेकार झाली, मराठा समाजाची अवस्था फार बेकार आहे, प्यायला पाणी सुद्धा नाही. आणि आता जर हे मराठाचा आरक्षणाचा प्रश्न जर भिजत जर ठेवला तर अतिरेक होईल मराठवाड्यामध्ये. पण त्याने काय होणार? हिंसेने प्रश्न सुटेल. मॅडम, मग असं का हिंसेने काय होतं मॅडम सांगा. मराठा आंदोलक नाही, मराठा 62 बळी गेले आमचे आतापर्यंत. आरक्षणासाठी कुठल्याही समाजाचे बळी नाही गेले, पण मराठा समाजाचे 62 बळी गेले. तुम्ही सांगा, बळी द्यायचे असताना त्यांनी आहे ना आम्हाला सांगा पानिपत सारखे 10 विहिरी करा आणि मराठ्यांना याच्यात उड्या मारा. या हिंसाचाराला फक्त सर्व राजकीय वाचाळवीर जबाबदार आहेत, कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी अनेक मुद्दे आहेत जे याच्याशी संबंधित आहेत. अनेकांच्या मुद्द्यांना आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, ऐकण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठवाड्यातली हिंसा थांबणं हे मराठवाड्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. या कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.